नवोगतांचं आणि नवीन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते आता या वर्षीपासूनचे जे 2026-27 जे आहे ते सुरू होत आहे आणि त्यासाठी शाळा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शाळा ज्या आहेत त्या आजपासून सुरू होत आहेत आणि आता आपण आहोत कणकवली मधल्या एका शाळेमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत म्हणजे नवीन विद्यार्थी जे आहेत ते आता शाळेमध्ये आलेले आहेत। त्यांचं औक्षण करून त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत जे आहे ते या शाळेमधून करण्यात येत आहे। महाराष्ट्रातले संपूर्ण म्हणजे विदर्भ वगळता संपूर्ण राज्यातील शाळा ज्या आहेत त्या आजपासून सुरू होत आहेत आणि 1.5 महिन्याच्या सुट्टीनंतर हे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या शाळेकडे पुन्हा एकदा दाखल झालेले पाहायला मिळतात। जर पाहिलं तर त्यांचं स्वागत जे आहे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी उत्साह निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे मिकी माऊस असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्र रेखाटलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षण राहावं यासाठी ही शाळा जी आहे ती देखील सज्ज झालेली आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेमकी संस्था काय करत असते मला सांगा। आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे 26-27 ते चालू होत आहे। विद्यार्थ्यांचं स्वागत करताय, कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला देखील वाटतंय? खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सर्व मुलंही खूप आनंदी दिसत आहेत। आता नवीन शैक्षणिक वर्ष आहे, या शैक्षणिक वर्षात बदललेला अभ्यासक्रम असेल किंवा येणारी छोटी छोटी मुलं आहेत यांच्या स्वागतासाठी आपण कशी तयारी केली? आता जेव्हा आम्ही 1 जून पासून शाळेमध्ये आलोय तेव्हापासून आम्ही मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आम्ही ऍक्टिव्हिटीचे सगळे प्रॉप्स बनवलेले म्हणजे शेप्स, कलर्स, त्याच्यानंतर त्यांना गुड हॅबिट्स, गुड मॅनर्स असे आम्ही चित्र तयार करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गेम मधनं मुलांना खेळातनं कसं शिकवता येईल जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचे टीचिंग एड्स बनवलेले आहेत। तर निश्चितच जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात या संस्थांमध्ये। त्याचप्रमाणे शाळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्या आजपासून शाळेची घंटी जी आहे ती वाजलेली आहे। पुढील 26-27 शैक्षणिक वर्ष जे आहे ते पूर्ण होण्यासाठी या विद्यार्थ्यांना आता एकत्रित केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि किस्सा विशाल रोडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।